दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केल्याच्या संदर्भात फडणवीसांना विचारलं असता ठाकरे चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। पवारांच्या राष्ट्रवादीचा इंडिया आघाडीला पाठिंबा असणार असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्माननीय शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपले राज्यपाल आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली। त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू। शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल। पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला होता। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिले त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का, तर ते महाराष्ट्राचे